हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल। आज मी बनवले आहे स्वीट कॉर्न भेळ आणि स्वीट कॉर्नचाच सूप तयार केलेला आहे। पाऊस सुरू झाला तर बरेच जण भजे बनवायची डिमांड करतात किंवा फरमाईश असते बऱ्याच घरांमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या। पण जे हेल्थ कॉन्शियस आहेत किंवा ज्यांचं डाएट वगैरे सुरू आहे त्यांच्यासाठी अशा प्रकारची आपण हेल्दी रेसिपी तयार करूया। एकदम फास्ट तयार होणारे आणि अजिबात तेल तूप बटर काहीच वापरलेलं नाही आहे। त्यासाठी मी इथं मका घेतला आहे। 2 मकाचे कणस सोलून घेतले आणि ही दाणे स्वच्छ धुवून घेतले आहे आणि एका पातेल्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलं। ही मका जी आहे ती उकळून घ्यायची आपल्याला थोड्या वेळासाठी, एक 4-5 मिनटं उकळून घेऊया व्यवस्थित। एकदम पौष्टिक असं हे सूप तयार होतं आणि घरातील सर्वांनाच आवडतं। अगदी सोप्या पद्धतीने तयार केलेलं आहे, तेवढंच पौष्टिक आहे आणि तेवढंच सर्वजणांना आवडणारं सुद्धा आहे। लो फ्लेम केली मी आणि लो फ्लेमवर 5 ते 7 मिनटं हे मक्याचे दाणे उकळून घेतले। हे बघा 5 ते 7 मिनटं झाले होते। त्यानंतर तुम्ही बघू शकता मक्याचे जे दाणे आहेत ते उकळून वरती येतात आणि कलरसुद्धा बदलतो। आपल्याला कळतं की हे शिजून झाले आहेत। आतापर्यंत या पाण्यामध्ये मी काहीच घातलेलं नाही, मीठ वगैरे। मका शिजून झाला होता। त्यानंतर ही पुरण गाळायची मी गाळणी घेतली आणि एका पातेल्यावर ठेवून आपण हे जे मक्याचे दाणे आहेत ते गाळून घेऊया या गाळणीमधून। ते जे पाणी आहे ते फेकायचं नाही, ते आपल्याला सूप करायसाठी वापरायचं आहे। पण आपल्याला जी भेळ करायची त्यासाठी आपल्याला अशा प्रकारे मका ड्रेन करून घ्यायचा असतो। ते जे पाणी होते ते मी परत या पातेल्यामध्ये घातलं आणि मला जेवढं सूप तयार करायचं होतं त्यामध्ये मी अजून थोडं पाणी ॲड केलं आणि उकळायला ठेवून दिलं। पाण्याला उकळी येते तोपर्यंत मकाचे दाणे एकदम साईडला ठेवले मी थोडेसे, अर्धी वाटीभर, आणि ते दाणे मिक्सरच्या भांड्यात घालून बारीक पेस्ट तयार करून फिरवून घेतले आहे। त्यानंतर इथं एक अर्धा गाजर घेतला आहे, गाजर अगदी बारीक कट करून घ्यायचा, आणि एक शिमला मिरची घेतली आहे कट करून बिया काढून। तुम्ही पाहिजे तर परसबी वगैरे वापरू शकता। एकदम पौष्टिक असं हे सूप तयार होतं। बरेचदा पावसाळ्यामध्ये सर्दी खोकला झाला की आपण बाहेरून मंचा सूपचे वगैरे पॅकेट आणून सूप तयार करतो, त्याऐवजी आपण असं घरच्या घरीच हेल्दी असं सूप तयार करू शकतो। मिक्सरच्या भांड्यामध्ये मका चांगली फिरवून घेतली मी, अगदी थोडंसं पाणी घातलं होतं यामध्ये आणि एकदम बारीक पेस्ट तयार करून घेतली। एक 3-4 मिनटं हे गाजर आणि शिमला मिर्च उकळून घेतल्या पाण्यामध्ये। त्यानंतर मला जेवढं सूपमध्ये मका घालायची होती, जवळपास अर्धी मका मी यात घातली आणि अर्धी मका भेळसाठी ठेवली। मका ऑलरेडी थोडी शिजून झाली होती, त्यामुळे मी गाजर आणि शिमला मिरची जरा आधी शिजवून घेतली एक 2-3 मिनटासाठी, आणि त्यानंतर यामध्ये मका घातला आहे। त्यानंतर आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घेतलं होतं स्वीट कॉर्नची पेस्ट ती घातली आहे। एकदम घातलं तर ते खूप घट्टसर व्हायला नको, सूप बनवताना त्याची कढी व्हायला नको, म्हणून मी आधी थोडंसंच घातलं आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि मग राहिलेलं जे मकाचं पेस्ट होती ती सुद्धा यामध्ये घालून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं। चांगलं एकजीव करून घेतलं। त्यानंतर मी 10 ते 12 मिरी कुटून घेतले होते। ब्लॅक कलरचीच मिरी कुटून घेतली होती, तुम्ही पाहिजे तर पांढरी मिरीसुद्धा घालू शकता। बारीक कुटून घेतलेली मिऱ्याची पूड मी यामध्ये घातली आणि परत एकदा व्यवस्थित एकजीव करून घेतलं। बरेच जण जेव्हा स्वीट कॉर्नचं सूप बनवतात त्यावेळेस कॉर्नचं पावडर यूज केलं जातं, तर मी इथं तांदूळाची पीठ आहे ते घातलं आहे। 1 चमचाभर पीठ घेतलं वाटीमध्ये आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं, म्हणजे आपलं जे सूप आहे ते एकसंध होईल, असं वेगळं वेगळं होणार नाही। पण अगदी कमी घातलं आहे मी, थोडंसंच 1 चमचाभरच तांदूळाचं पीठ घेतलं, त्यामध्ये थोडंसं पाणी घातलं आणि याची पेस्ट तयार करून घेतली व्यवस्थित।
किंवा मग तुमच्याकडे असेल तर तुम्ही कॉर्नफ्लोअरसुद्धा घालू शकता. व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि वाटीत तयार करून घेतलेली ही जी तांदळाची पेस्ट आहे ती हळूहळू या सूपमध्ये घालून घेतली आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलं. हळूहळू घालायची म्हणजे याच्या गुठळ्या होणार नाही. परत एकदा 5 ते 6 मिनिटांसाठी आपण याला व्यवस्थित शिजवून घेऊया. त्यानंतर हे जे मकाचं सूप आहे त्याला वरती असं हलकासा फेस आल्यासारखा दिसतोय, कारण आपण जी पेस्ट तयार करून वापरली होती स्वीटकॉर्नची त्यामुळे हलकासा फेस येतोय. पाहिजे तसं सूप असं क्लिअर दिसत नाही, त्यामुळे यावर जे आलेला फेस आहे तो मी असं चमच्याने सावकाश काढून घेतला. पूर्ण फेस यावर आलेला मी काढून घेतला आणि हे बघा मस्त असं क्लिअर दिसत आहे. आता आपलं सूप रेडी झालं आहे. गॅस बंद केला मी आणि यावर झाकण ठेवलं आहे, कारण सूप आहे गरम गरम सर्व करायचं आहे. त्यानंतर मी एक छोटंसं भांडं घेतलं, त्यामध्ये जे स्वीटकॉर्न ठेवले होते उकळून झालेले ते काढून घेतले. तिखट घालते यामध्ये अर्धा चमचा आणि मीठ घातलंय चवीपुरतं. एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. तुम्ही पाहिजे तर आमचूर पावडर किंवा चाट मसाला सुद्धा घालू शकता. मिक्स करून घेतलं व्यवस्थित. त्यानंतर मी यामध्ये थोडेसे डाळिंबाचे दाणे घातले आहे. एक अर्धी वाटी डाळिंब होतं घरात म्हणून घातले. तुम्ही पाहिजे तर टोमॅटो कट करून घालू शकता, कांदा घालू शकता किंवा मग असंच फक्त कॉर्नसुद्धा आपण सर्व करू शकतो. बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर घातली वरून. परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि थोडंसं लिंबू घेतला. अर्धा लिंबू घेऊन थोडंसं यामध्ये लिंबू पिळून घेतलं आहे. छान अशी चटपटीत चवीची भेळ तयार झालेली आहे आणि गरमागरम सूपसुद्धा तयार झाला आहे. तयार झालेलं सूप आणि भेळ गरम गरम सर्व करायची. एकदम टेस्टी, हेल्दी, हेल्थ कॉन्शियस असलेल्या सर्व व्ह्युअर्ससाठी आजची रेसिपी आहे. रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. हा व्हिडिओ तुम्ही कुठून बघताय, कुठल्या शहरातून बघताय तेही तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. तुमचा अमूल्य वेळ देऊन व्हिडिओ बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. अशाच प्रकारच्या वेगवेगळ्या रेसिपी चॅनलवर याआधीसुद्धा अपलोड केल्या आहे, त्यांनासुद्धा एकदा नक्की व्हिजिट करा. थँक्यू सो मच.